आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। आपण येऊन धडकलोय सोलापूरमध्ये। सोलापुरामध्ये आलो आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं नाही असं होणंच शक्य नाही। त्याच्यामुळे साहजिकच आधी सिद्धेश्वराचं दर्शन घेऊया आणि नंतर खास तुमच्यासाठी खवय्येगिरी करूया। सोलापूरला तुम्हाला जर यायचं असेल तर मुंबईपासून साधारणतः 10 तास आपल्याला लागतात किंवा रात्रीच्या वेळेला सिद्धेश्वर एक्सप्रेस किंवा हुसेन सागर या गाड्यांनी तुम्ही इथे पोहोचू शकता। पण आता आपण कुठल्या मैत्रिणीच्या घरी जाणार आहोत तेही बघणार आहोत। चला जाऊया। आज आपण आलो आहोत रजनी बोलाबत्तीन यांच्याकडे। नमस्कार। नमस्कार। तुम्ही खूप छान तयार झालायत आणि थँक्यू। साडी पण सुंदर आहे। सोलापुरातनं घेतली आहे? नाही, पुण्यातनं। पुण्यातनं? बरं, कोण कोण आहे घरी? मला एक मुलगा आणि एक मुलगी। एक मुलगा एक मुलगी। आणि अहो काय करतात? मिस्टर टीसी आहेत। हा, महत्त्वाचं। टीसी कुठे आहेत? He's here only now present. सोलापूरलाच ना? सोलापूर only. सोलापूरला सिद्धेश्वर एक्सप्रेस। सिद्धेश्वर। चला, माझ्याबरोबर ते आलेत सोलापूरला परवा येताना ना। हो, त्यांनी मला खूप मदत केलेली आहे आणि त्यांच्या घरी आल्यानंतर मला प्लेझेंट सरप्राईज मिळालं की ज्यांनी आपल्याला एवढी मदत केली तर ते सिद्धेश्वरचे टीसी यांचे मिस्टर आणि त्यांच्याकडे आम्ही शूटिंग करतोय। तर मला खूप हेल्प झालेली आहे। माझ्याकडनं खास धन्यवाद त्यांना। आणि आता आज त्यांना धन्यवाद दिलेले आहे, तुम्हालाही धन्यवाद द्यायचे आहेत। पण तुम्ही पदार्थ शिकवलेत तरच देणार। हो हो, देणार। तर कुठचे 3 पदार्थ आहेत? एक फर्स्ट पुलुगरा आहे। पुलुगरा इट इज अ साऊथ इंडियन डिश ओनली। अच्छा। आणि दुसरा अप्पालू, हे पण साऊथ इंडियन डिश आहे। आणि थर्ड वन इज अ कोकोनट किमा हुंड्याची बिर्याणी। ती पण साऊथ इंडियन नाही। मी म्हणजे स्वतःहून ते केले चेंजेस। म्हणजे चिकन नॉनव्हेज व्हेजिटेरियन, कारण सगळेजण नॉनव्हेज प्रेफर करतात ना। इट लुक्स लाईक नॉनव्हेज ओनली। पण आम्हाला चव मिळेल ना? हो, मिळेल। बस त्याच्याशी मतलब आहे। तर हे 3 पदार्थ शिकूया। पण पहिला पदार्थ सुरू कशाने करूया आपण? अप्पालूनी। बरं, ठीक आहे। अप्पालूचं साहित्य लिहून घ्या। 1 वाटी तांदळाचं पीठ, भिजवलेले चना डाळ, उडीद डाळ आणि थोडंसं शेंगदाणे, एक चमचा तूप, 1 चिमूटभर गरम मसाला, 1 चमचा आलं लसूणचं पेस्ट, 1 चमचा किसलेला कांदा, तीळ, थोडंसं तीळ, कढीपत्ता, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ आणि हे चिरलेले सगळं कोथिंबीर आणि तेल। तर आता काय काय घेणार? कसं? आधी पीठ 1 वाटी पीठ घेऊन, 1 चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार आपलं मीठ घ्यायचं, गरम मसाला 1 अर्धा चमचा गरम मसाला। आता काय? आलं लसूण पेस्ट 1 चमचा, कांदा चिरलेला कांदा, एक तूप आहे 1 वाटी, म्हणजे 1 चमचा तूप, मोहन म्हणून घालायचं, तीळ 2 चमचा तीळ, आता हे भिजवलेले काय काय? हे उडीद डाळ आहे, चना डाळ आहे आणि शेंगा। ओके, 3 एकत्र भिजवले। आणि प्रमाण काय काय घेतलं तुम्ही? 1 चमचा घेतलं, म्हणजे 1 चमचा 1 टीस्पून। 1 टीस्पून शेंगदाणे, डाळ आणि उडदाची डाळ, उडीद आणि चना डाळ 3। ओके, पण हे भरड नाही करायची, अख्खं घालायचं। ओके, मग त्यानंतर हे कोथिंबीर, चिरलेले कोथिंबीर। आणि हे जे पीठ जे आहे ते कसं, म्हणजे भजीसारखं वगैरे येणार का? आपण नाही, घट्ट चपात्याचं पीठ कसं टिपून घेतो ना, त्याप्रमाणे टिपून घ्यायचं। अच्छा, ठीक आहे। आणि कढीपत्ता। अच्छा, ह्याच्यातच? याच्यात। तर आता हे पीठ आपण घट्ट भिजवून घेऊ। पण भिजवताना गरम पाणी घ्यायचं, कारण तांदळाला म्हणजे चिकटपणा नसतो। त्यासाठी आपण गरम पाण्यानेच भिजवून घ्यायचं थोडं। म्हणजे भाकरीला वगैरे आपण दशम्या करत असू तर कसं गरम दुधात करतो, तर तसं ते थोडं उकड काढतो आपण तेव्हा पण गरम आहे भिजवायला। थोडंसं जास्त घट्ट आम्ही भिजवून घेतोय पीठ।
पीठ आलेलं आहे आपलं, भिजून तयार झालेलं आहे. आणि आपण आता हे लोखंडी यंत्र घेतले हो ना, तर पुरीचं यंत्रण. हा, पण ह्याला म्हणजे हे करताना काय करायचं, कॅरी बॅग वगैरे लावायचं, म्हणजे प्लास्टिक. चला आता मला दाखवा कसं करा. छोटे बाउल्स करून घ्यायचे याचे. हा, पुऱ्यांच्या लाट्या करतो तसं छोटे हो. छोटे बॉल्स आपण एकटे करू शकतो त्या. थोडस तेल तेल लावायचं त्याला. आणि मध्ये थोडस असं ओल करून घ्यायचं छिद्र, कारण तळताना तेल चारी बाजूने आणि आतमध्ये म्हणजे मध्ये सुद्धा तेल एंटर होईल. वड्यानं करतो हा, त्याप्रमाणे. आणि ह्याला थोडस तेल लावून घ्यायचं, कारण काढताना आपल्याला अलगद काढता येईल. नाहीतर तेल नाही लावले ना ते चिटकणार. आणि नाहीतर मग तुम्ही कुठल्या तरी प्लास्टिक वर सुद्धा घालू शकतो, मांडत गेले तर पण चालेल. ठीक आहे, अलगद आपल्याला काढता येईल. ठीक आहे. मग अशा पद्धतीने थोडे करून घेऊया वडे, म्हणजे तळता येतील. वडे आलेले आहेत आपले तळायला. तेल घेतलेलं आहे चांगला कडकडीत. आपण याच्यावरच घेतोय, म्हणजे सोडवून लगेच आपल्याला काढता येईल. हे तळल्यावर अगदी कडक, एकदम क्रिस्पी होतात. तेच म्हटलं, कारण स्नॅक्स आयटम म्हणून सुद्धा आपण घेऊ शकतो. आणि साऊथ इंडियन मोस्टली दे प्रेफर विथ मटन सूप. मटन सूप. हा, वाव. चला, तुम्हाला एक मटन सूप बरोबर पण खायला एक नवीन पदार्थ मिळालेला आहे. पण व्हेजिटेरियन लोकांना नुसता खायला हरकत नाही, तर याचं साहित्य कृती घ्या. अप्पालू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी तांदळाचं पीठ, भिजवलेली चणा डाळ, उडीद डाळ आणि शेंगदाणे, 1 चमचा साजूक तूप, गरम मसाला, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा किसलेला कांदा, तीळ, कढीपत्ता, तिखट, मीठ, कोथिंबीर आणि तेल. कृती: प्रथम एका बाउल मध्ये तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये 1 चमचा तिखट, मीठ, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, किसलेला कांदा, 1 चमचा तूप, तीळ, 1 चमचा भिजवलेली चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि गरम पाणी घालून पीठ भिजवून घ्यावं. तयार पिठाचे वडे थापून खरपूस तळून घ्यावेत.